हॅलो, मी प्रियंका आणि आजच्या न्यू व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत की असे काही पेशंट येतात की 6च महिने झाले सिझेरियन सेक्शन झाले, तरी पण आणि किंवा 6 महिने झाले डिलिव्हरी झाली आणि आता लगेच प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि ती पण 3 महिन्यांची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे. तर कधी-कधी आपण त्यावेळी पण सांगतो की त्यांना चांगला ॲडवाईस करतो की तुम्ही काहीतरी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड यूज करा, काहीतरी साधन वापरा, जे आहेत आपल्या बाजारामध्ये, मार्केटमध्ये, हॉस्पिटलमध्ये सगळीकडे फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. तर ते तुम्ही वापरा. तर कधी-कधी ते ऐकत नाहीत आणि मग त्यानंतरनं असं होतं की प्रेग्नन्सी राहून जाते. तर कसं असतं की आपले सिझेरियन सेक्शन झालं तर 2 ते 3 वर्ष लागतात आपली रिकव्हरी व्हायला आणि जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर 1.5 ते 2 वर्ष लागतात रिकव्हरी व्हायला. त्यानंतर तर आपण नेक्स्ट प्रेग्नन्सी ठेवू शकतो. तर अशी प्रेग्नन्सी राहिली तर प्रेग्नन्सी धोक्याची पण ठरू शकते आईसाठी आणि नंतर ती जे बाळ आहे त्याच्यासाठी पण थोड्याशा वेगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर कसं कसं असतं की आपण जर डिलिव्हरी झाली किंवा सिझेरियन सेक्शन झालं किंवा तुमचं पिशवीची सफाई झाली, तर त्यावेळेस आपल्याला कॉपर्टी आपण बसवू शकतो. कॉपर्टी चांगली मेथड आहे की ती सुटेबल आहे आणि ती कोणत्याही एजमध्ये म्हणजे आपण जे आता आपलं रेग्युलरचं आहे त्याच्यामध्ये आपण ते बसवू शकतो. त्याच्यामध्ये बाळाला फिडिंग करण्यास किंवा त्यानंतरनं फिडिंग करण्यास किंवा तुम्हाला शुगर बीपीचा त्रास आहे याच्यामध्ये कोणताही त्रास होत नाही किंवा याच्यामध्ये कॉपर्टी खूप सेफ आहे. तर त्यानंतरनं जर तुम्हाला नसेल कॉपर्टी बसवायचं तर 3-3 महिन्यांना अंतरा नावाचं एक इंजेक्शन असतं, ते आपल्याला हॉस्पिटलमध्ये दिलं जातं. तर तेही तुम्ही इंजेक्शन घेऊ शकता. त्यानंतरनं तुम्हाला इंजेक्शन पण नसेल घ्यायचं तर तुम्हाला गर्भनिरोधकच्या गोळ्या भेटतात त्या वापरायच्या आणि तेही नसेल तर तुम्हाला कंडोम हे वापरू तुम्ही शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या कॉन्ट्रासेप्टिव्ह त्या गर्भनिरोधक ज्या मेथड आहेत त्या आपण वापरू शकतो आणि आपली प्रेग्नन्सीपासून बचाव करू शकतो. कारण कसं होतं की मग तुम्ही म्हणता की नाही माझं बाळ खूप छोटं आहे, 6च महिन्याचं आहे, मला अबॉर्शन करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या परिस्थितीतून जाण्यापूर्वीच आपण आपली काळजी घेतली ना तर खूप बेटर होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे आणि ह्या गोष्टी वापरायच्या आहेत. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.